आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार सर आहे. सर काय सांगाल, एकीकडे शिवभोजन थाळीचं निधी जे आहे ते रखडीत ठेवण्यात आलेलं आहे, 6 महिन्यापासून त्यांचा निधी मिळाला नाही, तर दुसरीकडे चांदीच्या थाळीमध्ये जे आहे ते आमदार खासदारांना जेवण देण्यात नाही. असं आहे की 10 रुपये तुम्हाला 10 रुपये देता येत नाही शिवभोजन थाळीचे. गरीब माणूस, लेबर, कामगार, ज्याच्या घरची चूल पेटू शकत नाही, त्याने पोटभर अन्न मिळावं, घासभर खावं, त्यांनी समाधानाने जगावं म्हणून शिवभोजन थाळी सुरू केली आम्ही. त्याला 10 रुपये देता येत नाही आणि 5,000 रुपयाची प्लेट मात्र खासदारांना, आमदारांना अंदाज समितीचा देण्याची तुमची दानत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की सरकार गरिबाचं नाही आहे. आणि बळजावपणा कशाला? 10 लाख कोटीच्या कर्जामध्ये आज राज्य गेलेलं आहे. अनेक घटकांचे पैसे मिळत नाही. संजय गांधीचे पैसे मागच्या 6 महिन्यापासून मिळाले नाहीत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा पत्ता नाही. शेतकऱ्यांना धानाला बोनस देतो म्हटलं त्याचा पत्ता नाही. कोतवालाचं मानधन मिळत नाही आहे. अंगणवाडी सेविकेचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. आणि या सगळ्या परिस्थितीला आमचा गरीब माणूस, सामान्य माणूस झुंजतो आहे. आणि तुम्हाला 5,000ची थाळीमध्ये जेवण देण्यात आनंद आहे? अरे भिकारचोट झाला आहे राज्य. ही लुटारूंची टोळी या राज्याच्या मानगुटीवर बसलेली आहे. याला जनतेशी काही देणं घेणं नाही. हा बळजावपणा जो दिसतो आहे तो एखाद्या भिकारी माणसाने श्रीमंतीचा आवानावा असा तो प्रकार आहे. पण एखाद्या व्यक्तीने उपाशी राहून गरिबाची सेवा करतात, पण हे मात्र पोटभर खाऊन गरिबाच्या सेवेचं आवडतात, असा तो प्रकार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकासमोर मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना भाजपला नंबर 1 पक्ष करण्याच्या सूचना ज्या दिलेल्या आहेत, तुम्ही कसं पाहता? कार्यकर्त्यांना देऊ द्या, मंत्र्यांना देऊ द्या, जनता वाट पाहते ना. तुम्ही जनतेसाठी काय केलं? दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली काय? तो आपलं रुग्ण घेऊन निवडणुकीच्या घोषणेची वाट पाहत आहे शेताच्या बांधावर. तुम्ही या मतं मागायला, तुम्हाला दाखवतो. रुग्ण तुमच्या पाठीत घालतो. कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं. 58% लोकांना अद्याप कर्ज मिळालं नाही. का मिळालं नाही? तर ते कर्ज फेडू शकले नाही. याने आश्वासन दिलं. दुष्काळ आला, अवकाळी पाऊस आला, रबीच्या पिकाला पैसे मिळाले नाहीत, पूर्ण उद्ध्वस्त झालं. खरीपाच्या पिकांना MSP मिळाला नाही. 4,500 रुपयांनी सोयाबीन विकावं लागलं. 5,500च्या वर कापसाला भाव मिळाला नाही. शेतकरी रडतो आहे. आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही सांगताय की कामाला लागा, 1 नंबर करा. कसलं 1 नंबर? महाराष्ट्रामध्ये हे आलेलं सरकारच नंबर 2चं आहे. 1 नंबरचं कसलं सरकार आहे तर 1 नंबर करणार आहे? नंबर 2मुळेच सरकार आलेलं आहे. बनवाबिनवी करून, मतं चोरी करून, गोंधळ घालून, घोळ करून हे सरकार आलेलं आहे. त्यामुळे जनता यांना यांची जागा दाखवेल. हो, शेवटचा प्रश्न. माहिती अधिक घट्ट असल्याचं वारंवार बोललं जातं, मात्र हिंदी सक्ती असेल आणि निधी वाटपावरून जे आहे ते अलबेल असल्याचं जे आहे ते चित्र सध्या अजिबात अलबेल नाही आहे. कोण कोणाच्या नजरेवर डोळा ठेवतो? आता सांगितलं शिंदे साहेबांनी, मंत्र्यांनी, अजितदादाच्या खात्यावर डोळा ठेवा. अजितदादाच्या खात्यावर डोळा आणि अजितदादा घालतात कानात बोळा आणि जनतेला वाऱ्यावर सोडा. हे असं सरकार आहे. पैशासाठी, पैसे मिळवण्यासाठी एकमेकावर हे लक्ष ठेवून आहे. कोण जास्त खातो आणि तो जास्त कसा खाला आहे, त्यामुळे यांचे भांडणं होतील. हे आता सुरुवात आहे. हे शाब्दिक आहे. उद्या एकमेकाचे कपडे फाडतील, निर्वस्त्र होतील. हे जनतेला पाहायला मिळेल. एवढा नंगाराचे करतील. खूप खूप धन्यवाद भाऊ. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.